आज एक अनुभव तुमच्या सर्वांशी शेअर करायचा आहे. तो अनुभव पूजा करताना माझ्या मनात गेले 2-3 दिवस येत आहे. मला आठवतं आमची कोर कमिटीची बैठक होती दिल्लीमध्ये आणि त्या बैठकीला आम्ही सर्वजण 2-3 दिवस दिल्लीत मुक्काम ठोकून होतो. शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः आम्हाला ऐकणार होते. पूर्ण राज्याच्या प्रत्येक मतदारसंघाविषयी बारीक निरीक्षण ते बघणार होते आणि त्यांचं मत नोंदवणार होते. ते अमेरिकेहून थेट प्रवास करून लँड झाले आणि आमच्या बैठकीला आले. 8.5 तास ती बैठक चालली. या 8.5 तासामध्ये 2 वेळा चहा, 1 वेळा कॉफी, छोटे मोठे स्नॅक्स आमच्यासाठी सर्व होत होते. माझं बारीक लक्ष होतं, मोदीजी फक्त गरम पाणी पित होते. माझ्या लक्षात आलं नवरात्र चालू आहे आणि मोदीजींचे 9 दिवसाचे उपवास आहे. हे बघून मी इतकी प्रेरित झाले. मी विचार केला या व्यक्तीला स्वतःसाठी काय पाहिजे. ज्याला परिवार नाही म्हणून हिणवलं त्यांनी या देशालाच परिवार मानलं आणि या देशासाठी सदैव हा देश कसा जगामध्ये एक महासत्ता बनेल यासाठी प्रत्येक क्षण खर्ची घातला. सकाळी 4 वाजता उठून रात्री 12 वाजेपर्यंत अथक परिश्रम करणाऱ्या, तरुणांनाही लाजवणाऱ्या, कष्ट करणाऱ्या या नेत्याच्या जीवनामध्ये नेमकं ध्येय तरी काय आहे. त्यांचं ध्येय हे आपल्यापेक्षा वेगळं नाही हे ज्या दिवशी लक्षात आलं, मनातल्या सगळे किंतु परंतु गळून पडाले आणि एवढाच निश्चय केला की या ध्येयाला आपण खारीचा वाटा म्हणून जोडलं जायचं. देशामध्ये उत्तम राजा असेल तरी चुकीचे प्रकार घडत नाही असं नाही, पण त्या चुकीच्या प्रकाराला आवाज उचलण्यासाठी आपल्या संस्कृतीचं भान न ठेवणं हे बरोबर नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या दिवशी उपवास करून देखील आमच्यापेक्षा तुम्ही जास्त तरतरीत होता त्याच दिवशी मला कळलं, आजही या देशालाही कळलं की स्वतःला शिव्या दिल्या तरी त्या लोकांना माफ करण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये कुठून येतो. हा मोठेपणाच तुम्हाला श्रेष्ठ बनवतो. हे श्रेष्ठत्व कसल्याही तराजूमध्ये मोजून कोणालाही मिळवता येणार नाही. तुम्ही या देशाला हवे आहात. आज जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवला त्या तरुणांसाठी, जेनझीसाठी माय फ्रेंड्स म्हणाला, त्या दिवशी मनातले प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारे सर्व नकारात्मक भाव वितळून पडले असतील. मला याचा विश्वास आहे. तुम्ही आमचे फ्रेंड झालेले आहात. तुम्ही त्या जेनझीचे फ्रेंड झालेले आहात. तुम्ही चुकीचं वागणाऱ्यांना माफ करून त्यांच्या आई वडिलांचे देखील फ्रेंड झालेले आहात. तुम्ही या देशाचे फ्रेंड आहात, देशाच्या विकासाचे फ्रेंड आहात. तुम्ही या देशाच्या भविष्याचे फ्रेंड आहात. ईश्वर तुम्हाला चांगलं सुदृढ असं आरोग्य देव आणि या देशाला मोठं करण्यासाठी प्रत्येक नकारात्मकतेपासून मुक्त असं तुमचा मार्ग राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.